नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या रामलालेंच्या स्थापनेविषयी बरेच वादविवाद चालू आहेत. या वादविवाद माझ्यासारख्या अतिसामान्य माणसावी पडावं अशी अजिबात माझी पात्रता नाही हे मला माहिती आहे. तरी पण सामान्य माणसाच्या भावना व्यक्त करणं हे माझं एक हिंदू म्हणून मी कर्तव्य समजतो आणि हे कर्तव्य आज पार मी पाडणार आहे आणि माझे काही यातले विचार आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आपण हिंदू कधीच युनाईट राहिलो नाही. दरवेळी कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्यामध्ये वैचारिक दुफळी पडत गेली आणि ही वैचारिक दुफळी प्रत्यक्ष व्यवहारात आल्यामुळे हिंदू हा नेहमीच फाकलेला राहिला आणि त्याचा फायदा परकीय शक्ती, इतर धार्मिक शक्ती यांनी घेतला आणि आपण कायम पिछडत राहिलो. तरीही आपण जिवंत आहोत. आपलं असामान्यत्व धर्माचं जे आहे ते केलेलं नाही. हिंदू एक प्रणाली आहे, विचार प्रणाली आहे, तो धर्म नाही आहे. त्यामुळे आपण टिकलो आणि यासाठी या रामलल्लांची जी काय आता स्थापना होणार आहे अशावेळी आपण पुन्हा याचा नवीन विचार केला पाहिजे की आपण खरोखर चुकतो, कुठे चुकतो. आपल्यातली मोठी मोठी माणसं समजली जाणारी कशी अहंकाराला बळी पडतात, मी श्रेष्ठ हे कसं त्यांना वाटत राहतं आणि याचे बळीपत्र आपण सामान्य माणसं, सामान्य समाज त्याचा बळी होतात याचीही त्यांना कल्पना येत नाही. अगदी उदाहरण शक-होणांपासून घ्या. हे लोक आपल्यावर येऊ कसे शकले? अत्यंत पराक्रमी आपला समाज होता. आपण रामाचे, कृष्णाचे वंशज आहोत. धर्मयुद्ध आपण अनेक बघितलेली आहेत. ही धर्मयुद्ध मग कौरव पांडवांचा असो, धर्म याचा अर्थ हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन या अर्थाने मी म्हणतच नाही आहे. वैचारिक लढाई आहे. ही वैचारिक लढाई आपण दरवेळी इतके चांगले विचार असून सुद्धा, इतकी मोठी परंपरा असून सुद्धा, इतकं मोठं शास्त्र आपल्या मागे असून सुद्धा आपण का दरवेळी हरत गेलो याचा आपण विचार केला पाहिजे. सावरकरांसारखा माणूस जेव्हा धर्म सुधारणेला समोर येतो तेव्हा आपण त्यांना नावं ठेवतो. आपल्यातली जी जी माणसं समोर आली त्या प्रत्येक माणसाचं आपण खच्चीकरण केलेलं आहे. हे खच्चीकरण कोणाहीद्वारे असो. हे भावनांचं खच्चीकरण माणसाला फार रसातळाला घेऊन जातं. तसे आपण धार्मिकदृष्ट्या रसातळाला गेलो याचा विचार सामान्य माणसांनी नक्कीच करायला पाहिजे. एवढ्या परंपरेची आपण गुणगान करतो, एवढ्या इतिहासाचं आपण गुणगान करतो, रामायण महाभारताचं गुणगान करतो, मोठी काव्य आपण लिहिली त्याचं गुणगान करतो. एकेकाळी सोन्याचा धूर आपल्या देशात निघत असे असं आपण ऐकतो. पण हे आपण एवढं सगळं असून आपण का ऱ्हास पावलं याचा आपण विचार केला पाहिजे. विशेषतः धर्मधोरणांनी विचार केला पाहिजे. राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचा सहसा संयोग जोपर्यंत चांगल्या प्रकारे होत नाही, ज्या क्षणी धर्मसत्ता राजसत्तेला विरोध करते किंवा राजसत्ता धर्मसत्तेला विरोध करते त्यावेळी आपण खचलेलो आहोत. आपलं अधपतन झालेलं आहे धार्मिक दृष्टीने आणि वेगवेगळ्या चालीरीती ज्या आपल्यात आल्या, वेगवेगळे प्रथा आल्या, कुप्रथा याला आपण म्हणू. नुसत्या प्रथा नाही, ह्या कुप्रथा आहेत. त्याचं बॅकग्राऊंड काहीतरी वेगळं असेल, काही कारणामुळे त्या आल्या असतील, पण आल्यानंतर त्या घालवणं हे आपलं काम होतं. वेगवेगळ्या स्मृती लिहिल्या गेल्या, मनूपासून, शांडिल्यापासून अनेक स्मृती आपल्यात झाल्या. या प्रत्येक स्मृतीने आपला धर्म अधिक चांगला होईल याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्वीचं जे काही चालत असेल ते मोडून पुढे आणखीन नवनवीन काहीतरी घरून समाज टिकवून ठेवायचा हे धर्माचं काम आहे. ह्या ज्या स्मृती झाल्या याच्यामध्ये धर्म कसा असावा, माणसाची वागणूक चालरीत कशी असावी आणि ज्यामुळे समाज पुढे जाईल असं काहीतरी आपल्या हातून व्हावं ही सगळी इच्छा आहे. शंकराचार्यांनी जी काही मठस्थापना केली, निर्णया ठिकाणी 4 मुख्य पीठं ठेवली, या पीठाला वेगवेगळे अधिकार दिले. त्यावेळी माजलेला धर्माचा अनाचार शंकराचार्यांनी थांबवला, त्याला एक शिस्त लावली. शंकराचार्याविषयी मला प्रचंड आदर आहे. त्यांच्या समाधीवर जाऊन मिठी मारून मी रडलो आहे.
त्याच्या जन्मग्रामी जाऊन माझ्या डोळ्यातून अश्रू आले. इतका थोर माणूस, इतक्या थोर परंपरा आपल्या संतांनी पुढे ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम एवढ्या परंपरा, कबीर झाले, नामदेव झाले, अरे किती आपल्याकडे शेकड्यांनी झाले, तरी आपण सुधारत नाही, तरी आपण त्यातून घेत नाही. हा दोष आपला आहे, त्या संतांचा किंवा धर्मधोरणांचा नाही. परंतु धर्मधोरणांनी यात जे काम करायला पाहिजेत, राजसत्तेविरुद्ध प्रसंग आला तर उभं राहिलं पाहिजे समोर, नेटानी न घाबरता, ते आपण केलं नाही. नाहीतर मुसलमानांचं किंवा ख्रिश्चनांचं एवढं जे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झालं, साधा विहिरीत पाव टाकला आणि तो खाल्ला म्हणून तो झाला ख्रिश्चन, अशावेळी आपल्या धर्मधोरणांनी काही दुर्दैवाने केलं नाही. आणि ज्यावेळी करायची वेळ आहे त्यावेळी हे निरनिराळे वाद समोर आणले. खरोखरच या धर्मधोरणांना धर्म समजलाय का, असे मला काही वेळा प्रश्न पडतो सामान्यपणे. मी चूक असेल, मी अतिसामान्य आहे याची मला जाणीव आहे. परंतु खरोखर यांना जर धर्म समजला असता तर समाजाला एकत्र करण्याचं काम धर्माचं आहे, समाजाला पुढे दिशा दाखवण्याचं काम धर्माचं आहे. हे खरोखरच आपण करतो का? वेळ पडली तर कर्मकांडाला थोडासा बाजूला सारून माणसांना एकत्र करणं, धर्म जागवणं, हे आपलं काम आहे असं मला वाटतं. मी पहिलेच सांगितलं की मी अतिसामान्य माणूस आहे, परंतु मी एक साधक आहे. मी साधक या दृष्टिकोनातून या सगळ्याचा विचार करतो. रामलल्ला येत आहेत या कल्पनेनेच आपल्याला केवढा आनंद व्हायला पाहिजे. खरं म्हणजे 500 वर्ष आपण रडत राहिलो, रामलल्ला कैदेत राहिले आणि आपण आनंदाने धर्मधोरणाने त्यावेळी काही केवळ कोर्टाच्या लढ्या जिंकून हे होण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. हे कोर्ट आत आहे इथे, आणि ह्या आतल्या कोर्टाने जो निर्णय दिला तो आपण मानला पाहिजे. ह्या आतल्या कोर्टाचा निर्णय रामलल्लांनी तुरुंगात राहावा असं नक्कीच. रामलल्लाला आपण केवळ मूर्ती समजत नाही आहे. हे रामलल्ला आपल्या हृदयात खरेच होते का, ह्या धर्मधोरणांच्या हृदयामध्ये खरेच होते का, हा प्रश्न आहे. ते जर खरे असते ते समाज बाटला नसता. ते जर खरे असते काम करणारे तर समाजाची ही अवनती झाली नसती. ज्यावेळी पुढे येऊन काम करायला पाहिजे, आपला मानपणा, मोठेपणा सगळा सोडून समाज एकत्र कसा येईल, हिंदू एकत्र कसा येईल, हिंदू एकत्र कसा नांदेल, एकमेकाशी प्रेमाने नांदेल. अरे आपला धर्म प्रेम शिकवतो. हे प्रेम शिकवताना या धर्मामध्ये आपण कर्मकांड का आणावेत? कर्मकांड कोणासाठी आहेत? जे खरे उत्तम साधक आहेत त्यांच्या साधनेला अधिक उजाळा मिळावा यासाठी, त्यांच्यासाठी वैयक्तिकरित्या ते कर्मकांड आहे. कर्मकांड हा सामाजिक नाही असू शकत. सामाजिक आपण केलं त्यामुळे आपल्यात जातपाती झाल्या, या जातीपाती आपण रुजवल्या, वाढवल्या, आणि आज तेच कुऱ्हाडीचा दांडा आपल्या गोत्याला येतो आहे. हे आपण कुठेतरी पाहिलं पाहिजे, कुठेतरी ऐकलं पाहिजे, कुठेतरी याच्यावर आपण विचार केला पाहिजे. सर्वसामान्य माणसांनी हा विचार केला पाहिजे. कारण ह्याच लोकांच्या हातात तो धर्म आहे, या मोठ्या लोकांच्या, राजकारणी लोकांच्या, धार्मिक लोकांच्या हातात तो नाही आहे. आपण उत्तम साधक व्हा. रामलल्ला आपल्या हृदयात आहेत, आणि हे हृदयातले रामलल्ला, हृदयातला कृष्ण, हृदयातले जे काही आपले विष्णू असेल, 24 अवतार आपले होऊन गेले वेगवेगळ्या कारणासाठी. या अवतारांची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि ही पार्श्वभूमी आपण जर पाहिली तर हा असला हलका विचार आपल्या डोक्यात सुद्धा येणार नाही. रामलल्लाला कसला आलं हो सोहळं? देवाला काय सोहळा आहे? देवाला काही चांगली जागा, वाईट जागा, दूषित हवा, चांगली हवा, असं काही आहे का? त्याला काही असं कारण नाही आहे. तो अत्यंत परम पवित्र आहे, नेहमीसाठी आहे. कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही वातावरणात, कुठल्याही ठिकाणी तो पवित्रच आहे. तो अपवित्र होऊ शकतो, त्याला काही दोष लागू शकतात, हे म्हणणं म्हणजे देवाच्या कल्पना सीमित करण्यासारखं आहे. राम कुठल्या सीमित जागेत नाही बसू शकत. राम हा लढाऊ आहे, आणि हा लढाऊपणा जो कोणी शिकवत असेल आपल्याला, त्याच्या मागे राम आहे हे आपण समजलं पाहिजे. त्याचं धार्मिक राजकारण करण्याची कोणालाही गरज नाही. हे राजकारण आपण त्यात बळी पडू नये. ते मग शंकराचार्यांनी केलं असेल का, अजून कोणी केलं असेल का, BJPवाल्यांनी केलं असेल का, अजून कोणी काँग्रेसनी केलं असेल, याच्याशी आपल्याला काही मतलब नाही. आपला देव हा सगळा या सगळ्यांपासून अलगता आहे. आपला राम ह्या सगळ्यापासून अलगता आहे. आपला राम हृदयात आहे.
अयोध्यातल्या रामाला आपण या रामलल्लाच्या स्थापनेनिमित्त जागा केलं पाहिजे. आपल्यातला स्फुल्लिंग आपण जागा केला पाहिजे आणि हा स्फुल्लिंग आपल्याला समोर घेऊन जाईल. आजपर्यंत आपण शेपटा लावून पळत आलो परकीय आक्रमणाच्या वेळी. या शेपटा काढून टाकला पाहिजे. विचार करा. मी अतिशय सामान्य म्हणून हा विचार तुमच्यासमोर मांडतोय. मी चूक असेल, माझी चूक असेल तर माझा कान धरून माझी चूक मला दाखवून द्या. परंतु मी कट्टर हिंदू, कट्टर वैदिक आहे याचा मला अभिमान आहे. विध म्हणजे जाणणे आणि जाणून त्याप्रमाणे जो व्यवहार करतो तो वैदिक. जशी वेळ बदलेल त्याप्रमाणे समाजाला पुढे नेण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व आपण केलं पाहिजे. आणि हे करणार असू तरच आपण खरे वैदिक असू, खरे हिंदू असू. हिंदूला काही कुठली व्याख्या नाही आहे. हिंदुस्थानात राहणारे ते हिंदू अशी त्याची व्याख्या नाही आहे. सिंधूच्या खोऱ्यात राहणारे ते हिंदू अशी त्याची व्याख्या नाही आहे. मूळ शब्द वैदिक हाच आहे आणि हा शब्द आपण पाळला पाहिजे. आपण कुठून अमेरिकेतून इथे आलो का अफगाणिस्तानून इथे आलो का दक्षिणेकडून वर आलो, ह्या काड्या करणाऱ्या लोकांच्या कल्पना आहेत. आपण तिकडे लक्ष द्यायचं कारण नाही. आपण एक चांगली रेस आहोत. आपण एक चांगले धार्मिक आहोत. आपण एक चांगल्या व्यक्ती बनवण्यासाठी धर्माचा आधार घेणार आहोत. धर्म याचा अर्थ आपण समजला पाहिजे. तर अधिकाधिक चांगलं होण्यासाठी जो आहे तो धर्म, माझा आत्मज्ञान मिळण्यासाठी जो सहाय्य करेल तो धर्म. तेव्हा ह्या धर्माची व्याख्या आपण लक्षात घेतली पाहिजे. हा धर्म आपण पाळला पाहिजे. बाकी कुठलाही धर्म पाळण्याची आपल्याला गरज नाही. आणि हे सर्वसामान्य साधक वाढले पाहिजे जगामध्ये. हे वाढतील तर आपोआप आपल्यामध्ये व्हिटॅमिन तयार होईल. आपल्यात आज व्हिटॅमिन नाही आहे. अवाढव्य शरीर वाढलेलं आहे पण आत काही नाही आहे. आपल्याला स्वपणा राहिलेला नाही आहे. हा स्वपणा आपण आणला पाहिजे. हा स्वपणा आपण टिकवला पाहिजे आणि हा स्वपणा आपण वाढवला पाहिजे. आपण विचार करा. मी एक अतिशय सारखा म्हणतो की मी अतिसामान्य माणूस हे तुमच्यासमोर मांडतो आहे. तुम्हाला पटेल नाही पटेल मला माहीत नाही, परंतु माझे जे विचार आहेत ते मांडणं मला आवश्यक वाटतं आहे. तो माझा अधिकार आहे असं मला वाटतं आहे आणि हा अधिकार मी आज बजावतो आहे. विचार करा. नमस्कार.